चला तर मित्रांनो, मी घेऊन येत आहे एक कंप्लीट इंग्लिश स्पीकिंग सीरीज. त्यातील आज आपण बघतो आहोत सेशन नंबर 4. आय एम शुअर की तुम्ही माझ्या आधीचे सेशन्स अटेंड केलेच असतील. तर मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण काय शिकणार आहोत? तर बघा, काही मॉडेल वर्ब्स आहेत. या आधीच्या सेशनमध्ये सुद्धा मी काही मॉडेल वर्ब्स अटेंड केले आहेत आणि त्या सेशनला मी कंटिन्यू करते आहे. आय एम शुअर की तुम्ही ते सगळे मॉडेल वर्ब्स यूज केले असतील, त्याच्या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस केली असेल. मित्रांनो, बघूया. कॅनचा मराठी अर्थ होतो करू शकतो. ओके. कुडचा मराठी अर्थ होतो करू शकलो. शुडचा मराठी अर्थ होतो करायला पाहिजे. ओके. वुडचा मराठी अर्थ होतो करायचे, करायचा, करायची आणि मस्टचा मराठी अर्थ होतो करायलाच पाहिजे. तर मित्रांनो, कॅन, कुड सेंटेन्स मध्ये कसं यूज करायचं, शुड, वुड सेंटेन्स मध्ये कसं यूज करायचं, कधी यूज करायचं, मस्ट कधी यूज करायचं, हे सगळं आपण या सेशन मध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, बघत राहा माझं हे पूर्ण सेशन. तर बघतोय, पहिलं मॉडेल वर्ब जे आहे त्याचे सेंटेन्सेस जे मी घेतले आहे काही फॉर एक्झाम्पल्स, तर ते आपण बघूया. कॅन साठी. ओके. कॅन हे एक मॉडेल वर्ब आहे ज्याचा अर्थ होतो करू शकतो. तर बघा, पहिलं सेंटेन्स आपण घेतोय. तो कार चालवू शकतो. आता या सेंटेन्सला इंग्लिशमध्ये कसं कन्व्हर्ट करायचं? कॅन हे मॉडेल वर्ब यूज करून. ओके. तर तो कार चालवू शकतो. त्याचा इंग्लिशमध्ये असं कन्व्हर्ट होईल, ही कॅन ड्राईव्ह अ कार. असं त्याचं सेंटेन्स इंग्लिशमध्ये तुम्ही बोलू शकता. सेकंड सेंटेन्स आपण बघतोय. ती इंग्रजी बोलू शकते. इथे शकतो, शकते, शक्ती असं जेव्हा तुम्हाला सेंटेन्स मध्ये यूज करायचं आहे, तेव्हा तुम्हाला कॅन हे मॉडेल वर्ब यूज करायचे. ओके. सो ती इंग्रजी बोलू शकते, तर याला इंग्लिश मध्ये कसं कन्वर्ट कराल? शी कॅन स्पीक इंग्लिश. ओके. आता थर्ड सेंटेन्स आपण बघतोय. मी आता जाऊ शकतो का? आता हे तुम्ही इथे क्वेश्चन मार्क विचारलाय, तुम्ही क्वेश्चन सुद्धा विचारू शकता. तर जेव्हा तुम्हाला क्वेश्चन विचारायचा आहे, तेव्हा तुम्हाला हे जे मॉडेल वर्ब आहे कॅन, ते तुम्हाला सेंटेन्सच्या सुरुवातीलाच घ्यायचंय. सो तुमचं सेंटेन्स कसं तयार होईल? कॅन आय गो नाव? मी आता जाऊ शकतो का? ओके. आता नेक्स्ट मॉडेल वर्ब आपण बघतोय. कुड. सो कुड हे मॉडेल वर्ब सेंटेन्सेस मध्ये कसं यूज करायचं आणि कसं कधी यूज करायचं? ओके. आता कॅन हे करू शकतो म्हणजे प्रेझेंट फॉर्म मध्ये येतं आणि कुड हे पास्ट टेन्स मध्ये आपण यूज करतो. सो सेंटेन्स जर का बघायचं म्हटलं, तर पहिलं सेंटेन्स मी इथे घेतलंय. आम्ही तुला किंवा तुम्हाला मदत करू शकत होतो. करू शकत होतो हे पास्ट टेन्स मध्ये आहे. ओके. सो शकत होतो किंवा करू शकलो, हे जे आहे म्हणजे पास्ट फॉर्म मध्ये आपण बोलतोय. तर आम्ही तुला मदत करू शकत होतो, याचं इंग्लिश मध्ये कन्वर्ट होईल, वी कुड हेल्प यू. ओके. सेकंड सेंटेन्स आपण बघूया. तू मला मदत करू शकत होतास का? आता इथे सुद्धा क्वेश्चन मार्क आहे. तर जेव्हा क्वेश्चन मार्क घेतो, तेव्हा हे मॉडेल वर्ब्स जे आहे ते तुम्हाला सेंटेन्सच्या सुरुवातीला घ्यायचे आहेत. ओके. सो सेंटेन्स कसं तयार होईल? वुड यू हेल्प मी? म्हणजे तू मला मदत करू शकत होतास का? तू मला मदत करू शकला असतास का? हे पास्ट टेन्स मध्ये येतं. ओके. आता थर्ड सेंटेन्स आहे, ते पोहू शकत होते. ते पोहू शकत होते. ओके. मग इथे कुड यूज करायचा आहे. सो इंग्लिशमध्ये कसं कन्वर्ट होईल? ते साठी प्रोनाउन काय असेल? दे. सो दे कुड स्विम. दे कुड स्विम असं तुमचं इंग्लिशमध्ये सेंटेन्स कन्वर्ट होईल. ओके. आता मित्रांनो, आधीचे जे सेशन्स आहेत त्याच्यामध्ये मी हॅव कधी यूज करायचंय, सो हॅव, हॅज, हॅड किंवा हॅव टू, हॅज टू, हॅड टू, वॉन्ट टू, वॉन्टेड टू असे काही मॉडेल वर्ब्स घेतलेले आहेत. सो तुम्ही ते सेशन सुद्धा अटेंड करा. आता नेक्स्ट आपण बघतो आहोत शुड. सो शुड हे मॉडेल वर्ब सेंटेन्स मध्ये कधी यूज करायचं? तर जेव्हा करायला पाहिजे, जायला पाहिजे, अ, जेव्हा असं तुम्हाला बोलायचं असतं किंवा करायला पाहिजे. मी मराठीमध्ये इथे तुम्हाला सांगितलंय, की बघा, शुडचा अर्थ काय सांगितलाय? करायला पाहिजे. करायला पाहिजे. तर जेव्हा करायला पाहिजे असं मला बोलायचं आहे सेंटेन्समध्ये, जसं की पहिलं सेंटेन्स मी फॉर एक्झाम्पल घेते, त्याने लवकर झोपायला पाहिजे. सो इथे मी शुडचा यूज करेल.
करायला पाहिजे असं त्याचं मीनिंग होतं आणि इथे वाक्य काय घेतलंय मराठीमध्ये, त्याने लवकर झोपायला पाहिजे. सो इंग्लिशमध्ये कसं कन्व्हर्ट होईल, ही शुड स्लीप अर्ली. ओके. आता सेकंड सेंटेन्स आपण बघूया. तिने आरोग्यदायी अन्न खाल्ले पाहिजे. खाल्ले पाहिजे. पाहिजे आलंय, शुड यूज करायचंय. ओके. सो इंग्लिशमध्ये कसं कन्व्हर्ट होईल, शी शुड ईट हेल्दी फूड. ओके. थर्ड सेंटेन्स बघूया. आपण इतरांना मदत केली पाहिजे. आपण इतरांना मदत केली पाहिजे. तर इथे शुड मॉडेल वर्ब यूज करणार आहोत. सो इंग्लिशमध्ये सेंटेन्स कसं कन्व्हर्ट होईल, वी शुड हेल्प अदर्स. ओके. असं आपलं सेंटेन्स इथे तयार होईल. आता शुड नंतर आपण बघूया वुड. सो वुड हे मॉडेल वर्ब कधी यूज करायचं आणि त्याचे सेंटेन्सेस कसे बनवायचे किंवा बोलताना त्याचा वापर कसा करायचा आहे हे आपण बघूया. ओके. पहिलं सेंटेन्स बघतोय, तो मला मदत करायचा. आता वुडचा मराठी अर्थ काय होतो, करायचा, करायची, करायची. सो इथे सेंटेन्स काय आहे, तो मला मदत करायचा. इंग्लिशमध्ये कसं कन्व्हर्ट होईल, ही वुड हेल्प मी. राईट. सेकंड सेंटेन्स बघतोय आपण, आम्ही संध्याकाळी खेळायचो. ठीक आहे. तर इथे आपण खेळायचो म्हणून इथे वुड हे मॉडेल वर्ब यूज करणार आहोत. इंग्लिशमध्ये कसं कन्वर्ट होईल बघा, वी वुड प्ले इन द इव्हिनिंग. आम्ही आहे म्हणून प्रोनाउन वी घेतलंय आणि खेळायचो, जायचो, करायचो, करायचा, करायची, करायचे असं जेव्हा घ्यायचंय तेव्हा वुड हे मॉडेल वर्ब यूज करायचं आहे. सो इथे सेंटेन्स आम्ही संध्याकाळी खेळायचो म्हणजे वी वुड प्ले इन द इव्हिनिंग असं तयार होईल. आपण थर्ड एक्झाम्पल बघतोय, ती दररोज गाणं गायची. ती दररोज गाणं गायची. सो इंग्लिशमध्ये असं कन्वर्ट होईल, शी वुड सिंग एव्हरी डे. ओके. शी वुड सिंग एव्हरी डे. आता नेक्स्ट मॉडेल वर्ब आपण बघूया, मस्ट. मस्टचा मराठी अर्थ होतो करायलाच पाहिजे. म्हणजे जेव्हा फोर्सफुली आपण म्हणतो करायलाच पाहिजे तेव्हा तुम्हाला सेंटेन्समध्ये मस्ट यूज करायचं आहे आणि जेव्हा फक्त करायला पाहिजे असं यूज करतोय तेव्हा शुड या मॉडेल वर्बचा यूज करायचा आहे. पण जेव्हा फोर्सफुली आपण म्हणतो करायलाच पाहिजे तेव्हा मस्ट यूज करा. सो फॉर एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 1 बघूया, तुला अभ्यास करायलाच पाहिजे. ओके. सेंटेन्स कसं तयार होईल, यू मस्ट स्टडी. ठीक आहे. सेकंड सेंटेन्स बघूया, त्याने लवकर झोपायलाच पाहिजे. झोपायलाच पाहिजे. सो इथे ही मस्ट स्लीप अर्ली असं तुमचं इंग्लिशमध्ये सेंटेन्स कन्वर्ट होईल. आता थर्ड सेंटेन्स आपण बघूया, तुला सत्य सांगायलाच पाहिजे. ठीक आहे. यू मस्ट टेल द ट्रूथ असं त्याचा इंग्लिशमध्ये सेंटेन्स तयार होईल. जर का मला इथे असं सेंटेन्स असतं, तुला सत्य सांगायला पाहिजे, तर इथे मी घेतलं असतं यू शुड टेल द ट्रूथ. पण आपण जेव्हा फोर्सफुली म्हणतो तुला सत्य सांगायलाच पाहिजे, चा उपयोग जेव्हा करतो मराठीमध्ये तेव्हा मस्ट हे मॉडेल वर्ब यूज करायचं आहे. ओके. तर मित्रांनो, तुम्ही देखील ह्या मॉडेल वर्ब्सचे वेगवेगळे सेंटेन्सेस घेऊन तुमच्या डेली यूजमध्ये तुम्ही बोला. तुमच्या डेली यूजच्या जे तुम्ही वेगवेगळे वाक्य बोलता त्याच्यामध्ये तुम्हाला हे सेंटेन्सेस बोलायचे आहेत आणि ह्या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करत राहा. तोपर्यंत मी घेऊन येते नेक्स्ट सेशन. हे सेशन तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून माझे पुढचे सेशन्सही तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक यू अँड विल सी अवर नेक्स्ट सेशन सून. थँक्यू.